Hello everyone. First I would like to welcome all of you on our YouTube channel Inspire with Sham, Lighten the Darkness Yourself, and this is here Sham Pathak. मित्रांनो, आज एक पुन्हा आनंदाची बातमी आपल्यासाठी घेऊन येत आहो की आमच्या YouTube चॅनल सोबतच आम्ही आमचे नवीन ॲप सुद्धा लॉन्च केलेले आहे आणि त्या ॲपचे नाव आहे वेल स्टार्ट इंग्लिश लर्निंग ॲप. आपण प्ले स्टोअर वरून हे ॲप डाउनलोड करू शकता. त्यावर क्लासेस सुद्धा सुरू झालेले आहेत. यामध्ये इंग्लिश स्पीकिंग सोबतच तुम्हाला विविध ॲक्टिव्हिटीज सुद्धा शिकायला मिळतील. वेल स्टार्ट आमच्या ॲपमध्ये इंग्लिश स्पीकिंग आणि ग्रामर्स हा कोर्स 3 वेगवेगळ्या स्टेपमध्ये विभागला गेलेला आहे. बिगिनर्स लेवल फर्स्ट म्हणजे ज्यांना सुरुवातीपासून इंग्रजी शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी लेवल फर्स्ट. इंटरमिडिएट लेवल 2 म्हणजे ज्यांना थोडंफार इंग्रजी येते, त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढावा, त्यांना आणखी चांगल्या प्रकारे इंग्लिश यावे, विविध स्ट्रक्चर माहीत व्हावे, त्यांच्यासाठी इंटरमिडिएट लेवल 2. आणि ज्यांना हे सर्व येते त्यांच्यासाठी लेवल ॲडव्हान्स लेवल नंबर 3. यामध्ये विविध फ्रेजेस, प्रोव्हर्ब्सचा यूज आणि ॲडव्हान्स स्पीकिंग, फ्लुएन्सी आणि ॲक्युरेसी येण्यासाठी ह्या सर्व बाबी आहे. आपण या सर्व इंग्लिश स्पीकिंग अँड ॲक्टिव्हिटी आमच्या वेल स्टार्ट या ॲपवर बघू शकता. प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला खालील व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे की आम्ही हे ॲप डाउनलोड केलं आहे, किंवा कॉल करायचा आहे, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या बॅचमध्ये त्या बॅचमध्ये लेवल 1, 2, 3च्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला ॲड करू शकतो. त्याशिवाय ॲड होऊ शकत नाही. ओके. सो बिफोर एनी फर्दर डिले we should start our today's topic, and our today's topic is युजफुल एक्सप्रेशन पार्ट 2. या अगोदर आपण युजफुल एक्सप्रेशन पार्ट 1 बघितलेला आहे. आजच्या पार्टमध्ये आपण काय बघणार आहे की तेच ते कॉमन शब्द जर आपण नेहमी आपले इंग्लिश बोलते वेळी वापरले तर त्यामध्ये इतकं अट्रॅक्शन राहत नाही, परंतु त्याच अर्थाचे जर एक्सप्रेशन्स वापरले तर आपली भाषा अट्रॅक्टिव्ह आणि नाविन्यपूर्ण होते. तर आपल्याला तेच आज युजफुल एक्सप्रेशन्स वापरायचे आहेत. सो we should start our today's topic, but before that, if you are watching first time, don't forget to subscribe and share our channel. Okay, our today's topic is useful expressions part 2. Now our first expression is I am in a hurry. याचा अर्थ असा होतो की मला खूप घाई आहे, वेळ नाही. बरेच वेळा आपण असं म्हणतो, मला खूप घाई आहे, वेळ अजिबात माझ्याकडे नाही. चला उदाहरण बघूया. फर्स्ट आय विल एक्सप्लेन व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस एक्सप्रेशन. वी कॅन यूज दिस एक्सप्रेशन व्हेन वी आर नॉट एबल टू डू समथिंग बिकॉज वी डोंट हॅव नफ टाईम. म्हणजे आपल्याला जेव्हा पुरेसा वेळ नसतो त्यावेळेस आपण हे एक्सप्रेशन वापरतो. उदाहरणार्थ, एक रवी नावाचा मुलगा आहे, तो त्याच्या आईला म्हणत आहे की आई, तू आतापर्यंत स्वयंपाक केलेला नाही, मला खूप घाई आहे, मी नंतर जेवण करेल, असं त्याला म्हणायचं आहे. आणि हे एक्सप्रेशन वापरायचं. तो असं म्हणेल त्याच्या मम्मीला, रवी म्हणाल मम्मीला, मम्मी यू हॅवंट कुक्ड एट, आय एम इन अ हरी, आय विल टेक लंच लॅटर. की आई, तू आतापर्यंत स्वयंपाक केला नाही, मी खूप घाईमध्ये आहे, मी बाहेरून आल्यानंतर किंवा जेव्हा कधी माझं काम संपेल त्यानंतर मी जेवण घेईल. या प्रकारे आपण एक्सप्रेशन वापरू शकतो. नाउ आवर सेकंड एक्सप्रेशन इज आय एम इन नो हरी. याचा अर्थ मला खूप घाई नाही आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. म्हणजे वरचं जे एक्सप्रेशन आहे त्याच्या अगदी विरोधी. कधीकधी हेच एक्सप्रेशन आपण भरपूर वेळ आहे हे सुद्धा मान्य आहे, परंतु कधीकधी एखादी गोष्ट डिले करण्यासाठी किंवा आपल्याला कंटाळा आलेला असते, आळस आलेला असते, आणि मग आपण या निमित्ताने सांगतो की राहू दे, आता त्या गोष्टीला भरपूर वेळ आहे, मी नंतर करेल. म्हणजे कधीकधी आपला आळस जो आहे तो त्यामुळे एखादी काम करण्याची इच्छा नसते म्हणून आपण म्हणतो की राहू द्या, भरपूर वेळ आहे. या अर्थाने सुद्धा हे एक्सप्रेशन वापरले जाते. आय एम इन नो हरी, घाई नाही, भरपूर वेळ आहे. We can use this expression when we are not in hurry or we have plenty of times on hands. Sometimes it shows
अनविलिंग टू डू समथिंग, म्हणजे कधी कधी काम न करण्याची इच्छासुद्धा एक्सप्रेशनमधून आपण दाखवू शकतो. उदाहरणार्थ, नाव वी विल सी एक्झाम्पल. एक घर आहे आणि त्या घरामध्ये मुलगा लग्नाला आलेला आहे. आईवडील त्या मुलाच्या लग्नाविषयी चर्चा करतात की यावर्षी मुलाचं लग्न करायचं आहे, मुलगी बघणे आहे किंवा त्यानिमित्ताने कामे आहेत. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की नाही मला यावर्षी लग्न करायची घाई नाही. असं जेव्हा त्याला म्हणायचं असेल तेव्हा तो मुलगा म्हणजे सन तो आपल्या आईवडिलांना म्हणेल, आय एम इन नो हरी टू गेट मॅरिड. मला इतकी लग्न करायची घाई नाही, या अर्थाने जेव्हा आपल्याला वापरायचं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या वाक्यामध्ये आपण हे एक्सप्रेशन वापरू शकतो. वी कॅन यूज दिस एक्सप्रेशन इन डिफरंट टेन्स. ओके, नाव आवर नेक्स्ट एक्सप्रेशन इज इट्स नॉट वर्थ इट. इट्स नॉट वर्थ इट याचा अर्थ असा होतो की एखाद्या वस्तूचा तात्पुरता आपण वापर करीत असतो, ती खूप महत्त्वाची नसते, परंतु ती वस्तू आपण फेकूनही देत नाही किंवा आपण म्हणतो की नाही ती खूप कामी नाही आहे, परंतु ती वस्तू थोड्याफार कामी आहे. त्या अर्थाने आपल्याला हे एक्सप्रेशन वापरता येते. नाव वी विल सी एक्झाम्पल, बट नाव आय एक्सप्लेन दॅट इट्स नॉट वर्थ इट मीन्स वी कॅन यूज दिस एक्सप्रेशन टू शो दॅट द व्हॅल्यू ऑफ समथिंग डझंट जस्टिफाय द कॉन्सर्न यू आर शोविंग. म्हणजे एखाद्या वस्तूचं खूप महत्त्व नाही आहे, ती तात्पुरत्या कामासाठी आपण वापरतो. या अर्थाने जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. आपण उदाहरण बघूया. दोन मित्र आहेत, प्रथमेश आणि तेजस. तेजसचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचं स्क्रीन खराब झालेलं आहे. तर प्रथमेश त्याला म्हणतो की अरे तेजस, तू हा मोबाईल बदलून घे, याचं स्क्रीन प्रॉपरली वर्किंग करत नाही आहे. प्रथमेश म्हणतो तेजस, चेंज युअर मोबाईल दॅट इट्स स्क्रीन इज नॉट वर्किंग प्रॉपरली. त्यावेळेस त्याला तेजस म्हणतो की नाही मी त्या मोबाईलचा जास्त वापर करत नाही आहे, मी फक्त त्याचा वापर इनकमिंग कॉलसाठी करत आहे. तर हे तेजस कसं म्हणेल? तेजस या अर्थानं म्हणेल, तेजस म्हणेल इट्स नॉट वर्थ इट, आय ओनली यूज इट फॉर इनकमिंग कॉल. नाही मी त्या वस्तूचा तात्पुरता उपयोग करतो, ती खूप महत्त्वाची नाही, फक्त इनकमिंग कॉलसाठी मी त्या वस्तूचा वापर करीत आहे. अशा वेळेस आपण इट्स नॉट वर्थ इट या अर्थानं ही एक्सप्रेशन वापरू शकतो. असे बरेच उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येतात, त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. जेव्हा की जे कॉमन शब्द आहेत त्याऐवजी आपण हे एक्सप्रेशन वापरू शकतो. वी कॅन यूज दिस एक्सप्रेशन. नाव आवर नेक्स्ट एक्सप्रेशन इज इट डझंट मॅटर. इट डझंट मॅटर म्हणजे काळजी करू नये, त्याविषयी कोणत्याच बाबतीत तू समोरच्याला म्हणायचं आहे की काळजी करू नकोस, मी ते मॅनेज करेल, मी ते हँडल करू शकतो. किंवा आता आपण जर पाहत असेल बोलीभाषेत बरेच वेळा आपण संवादात असं म्हणत आहे की तो काही विषय नाही. आता तो काही विषय नाही हा जो शब्द आहे, विषय जर तसं पाहिलं तर आपण म्हणतो जे पुस्तक असतात, जे आपले विषय असतात वेगवेगळे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, इंग्रजी, हिंदी, यासाठी आपण वापरतो. परंतु कधीकधी तो काही विषय नाही हे आपण यासाठी सुद्धा वापरतो की ठीक आहे काळजी करू नकोस, मी ते हँडल करू शकेल, या अर्थानं सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. त्यावेळेस आपण वापरतो इट डझंट मॅटर, काळजी करू नये. वी कॅन यूज दिस एक्सप्रेशन टू शो दॅट समथिंग इज नॉट इम्पॉर्टंट इन स्पीकिंग मॅटर, ऑर टू से नेक्स्ट पर्सन दॅट यू डोंट वरी, आय विल मॅनेज इट ऑर आय विल हँडल इट. अशा प्रकारे आपण हे एक्सप्रेशन वापरू शकतो. याचं आपण आता उदाहरण बघूया. एक वडील आणि मुलगा या दोघांमधला संवाद आहे. समजा मुलगा बाहेर शिकण्यासाठी कुठेतरी आहे, त्याला लॅपटॉपची गरज आहे. तो वडिलांना म्हणतो की पप्पा मला लॅपटॉपची आवश्यकता आहे, परंतु त्याची खूप किंमत आहे. आय वॉन्ट लॅपटॉप बट इट्स प्राईज इज 55,000 असं तो वडिलांकडे बोलतो. तर त्याला वडील म्हणतात की काळजी करू नकोस, तू लॅपटॉप विकत घे, ते मी हँडल करेल, किंवा तू त्याबद्दल काळजी करू नकोस, मी ते मॅनेज करेल. असं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे त्यावेळेस आपण हे एक्सप्रेशन वापरू शकतो. तर त्या मुलाला फादर उत्तर देतील इट डझंट मॅटर टू मी यश, यू कॅन बाय लॅपटॉप. मुलाचं नाव यश आहे. वडील म्हणत आहे इट डझंट मॅटर टू मी यश, यू कॅन बाय लॅपटॉप. अशा प्रकारे काळजी करू नये,
जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही यावेळेस. या अर्थानं आपण इट डझंट मॅटर वापरू शकतो. ओके, नाव आवर नेक्स्ट एक्सप्रेशन इज इट्स अप टू यू. इट्स अप टू यू याचा अर्थ होतो तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा संवादामध्ये आपण जेव्हा खूप डिस्कशन होते त्यावेळेस आपण घरी, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये असं म्हणतो की ठीक आहे, हे सर्व तर बरोबर आहे, परंतु शेवटी तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. वी कॅन यूज दिस एक्सप्रेशन टू से समवन दॅट यू आर द वन हू हॅज टू मेक युअर ओन डिसिजन. तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. या ठिकाणी आता दोन मित्राचा संवाद आणि हे एक्सप्रेशन कसं वापरायचं बघूया. दोन मित्र आहे, एक आहे यथार्थ आणि एक आहे पियुष नावाचा. यथार्थ पियुषला म्हणत आहे, अरे मला थोडं मार्गदर्शन कर, मी NDAला जाऊ की नाही. NDA मीन्स नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर त्याला पियुष म्हणतो, बघ तो तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे, व्यवस्थित विचार कर आणि मग तू NDA जॉईन कर. यथार्थ त्याला म्हणेल, प्लीज टेल मी शुड आय जॉईन NDA. त्यावर या एक्सप्रेशननुसार पियुषला त्याला उत्तर द्यायचं आहे. पियुष म्हणेल, इट्स अप टू यू, म्हणजे तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. थिंक अँड टेक प्रॉपर डिसिजन. म्हणजे जेव्हा की आपण कॉमन असं म्हणू की यार यू डिसाईड अँड यू डिस्कस विथ युअर फॅमिली मेंबर्स, त्याऐवजी आपण जर असं म्हटलं की इट्स अप टू यू, म्हणजे हा तुझा निर्णय हा तुलाच घ्यायचा आहे. तर या अर्थानं वी कॅन यूज धिस एक्सप्रेशन. अँड नाव आवर लास्ट एक्सप्रेशन इज दॅट्स डिपेंड्स. दॅट्स डिपेंड्स याचा अर्थ असा आहे की परिस्थितीनुसार निर्णय होईल, घेईल, पाहू काय होते ते. बरेच वेळा आपल्या असा प्रसंग येतो की आपण समोरच्याला बोलताना किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला असं म्हणतो की ठीक आहे, पाहू, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ की काय होईल ते. किंवा आपण बोलीभाषेत असं सुद्धा म्हणतो की पाहू काय होते ते, त्यानंतर आपण डिसिजन घेऊ. वी कॅन यूज धिस एक्सप्रेशन टू से नेक्स्ट पर्सन दॅट you can't give a definite answer to a question or you can't take a proper decision. म्हणजे सध्या मी काही योग्य डिसिजन घेऊ शकत नाही, परिस्थितीनुसार घेईल, त्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे दॅट्स डिपेंड. नाव आय विल एक्सप्लेन दॅट दोन मित्र आहेत आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. एक अगोदरचा मित्र म्हणतो की तू येणाऱ्या कॉन्फरन्सला, पुढील आठवड्यात जी कॉन्फरन्स येणार आहे त्याला तू उपस्थित राहशील काय. त्यावर त्याचा मित्र म्हणतो की दॅट्स डिपेंड्स, मी पाहील, परिस्थितीनुसार निर्णय घेईल, कारण सध्या लॉकडाऊन पिरियड आहे. तर तो मित्र म्हणे या प्रकारे वापर करेल. त्याचा फ्रेंड्स म्हणेल दॅट्स डिपेंड्स, धिस इज अ लॉकडाऊन पिरियड. ठीक आहे, मी सध्या काही सांगू शकत नाही, प्रॉपर डिसिजन घेऊ शकत नाही, कारण हा लॉकडाऊन पिरियड आहे. त्याचा मित्र असं म्हणेल, विल यू बी ॲबल टू कम टू द कॉन्फरन्स इन नेक्स्ट वीक. त्यावर फ्रेंड्स म्हणेल दॅट्स डिपेंड्स, धिस इज लॉकडाऊन पिरियड. ओके, इन दिस वे फ्रेंड्स, टुडे we have seen all these 6 useful expression. Hope that you will practice it more time. तुम्हाला आता हे सर्व लिहून घ्यायचे आहेत. हेच एक्सप्रेशन वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या प्रसंगानुसार वापरायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. मित्रांनो, आमचे वेल स्टार्ट ॲप पाहायला विसरू नका. डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर आम्हाला दिलेल्या नंबर व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करा की डाउनलोड केलेला आहे, आम्हाला बॅचमध्ये ॲड करा. त्याशिवाय बॅच 1, 2, 3मध्ये तुम्हाला ॲड करता येणार नाही. आणि आमचे जे यूट्यूब चॅनल इन्स्पायर विथ श्याम याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.